बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। मित्रपक्षासह बंदमध्ये सहभागी होण्याचा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला सुनावणी 26 ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी। कल्याण कोर्टाने सुनावली 6 दिवसांची पोलीस कोठडी। बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता। इंटरनेट सुविधा बंद। बदलापूरमध्ये कलम 144 लागू तर सर्व शाळांना सुट्टी जाहीर। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। बदलापुरात अत्याचार झालेल्या शाळेला आज दीपक केसरकर भेट देणार। पीडितांच्या पालकांशी चर्चा करणार तर पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं आक्रमक असं आंदोलन। बदलापूर नंतर नागपाड्यात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना। कानातले दाखवण्याच्या नावाखाली मुलीवर अत्याचार। आरोपीवर गुन्हा दाखल। बदलापुरातील ती शाळा भाजपाशी संबंधित संजय राऊतांचा आरोप तर आरोपी पकडलेला असून एसआयटी कशासाठी राऊतांचा सवाल। 3 धक्कादायक घटनांनी नाशिक हादरलं। अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचाराच्या घटनांनी संताप। आरोपी अटकेत, काहींचा शोध सुरू। अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकांना केला विद्यार्थिनींचा लैंगिक छळ। अकोल्यातील काझेखेड जिल्हा परिषद शाळेतील प्रकार। शिक्षक प्रमोद सरदारला पोलिसांकडून अटक। विधानसभेबाबत मनोज जरांगेंचा सावध पवित्रा। 29 ऑगस्टला होणारी बैठक जरांगे पाटलांनी पुढे ढकलली। विधानसभेची रणनीती समजू नये म्हणून जरांगेंचा निर्णय। भाजपाचे बडे नेते शरद पवार यांच्या संपर्कात समरजित घाटगे। हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात। समरजित घाटगे मुश्रीफांविरोधात तर हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमधून पवारांची चाचपणी।